नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अगदी हॉटेलवर मिळतो तसा पालक पनीर, तोही घरच्या घरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी या ठिकाणी एक जुडी पालक घेतलेला आहे. आता हा पालक जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण पालक जो आहे तो शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला पालक टाकून घ्यायचा आहे आणि पालक टाकल्याच्या नंतर फक्त 2 मिनिट मोठ्या गॅसवर आपल्याला पालक शिजवून घ्यायचा आहे. जास्त वेळ न ठेवता साधारणतः 2 मिनिट झाल्याच्या नंतर लगेच पालक जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. एका बाउलमध्ये मी या ठिकाणी थोडेसे बर्फाचे तुकडे आणि थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी शिजवून घेतलेला पालक जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यामुळे पालकाचा रंग जो आहे तो एकदम हिरवागार तसाच राहतो. आता आपण या ठिकाणी शिजवून घेतलेला पालक जो आहे तो मिक्सरला वाटून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी पालक, थोडीशी कोथिंबीर, 7-8 हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मी या ठिकाणी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. हे अशा पद्धतीने मी या ठिकाणी पनीर घेतलेले आहेत. पनीर छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. यातील काही खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कढईमध्ये तेल अगोदर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. गरम तेलामध्ये आपल्याला खडे मसाले आणि बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आता आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतला की लगेच त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहोत. मी या ठिकाणी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. तीही आपल्याला त्यामध्ये टाकून व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण ही टोमॅटोची प्युरी व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो छान असं परतण्यासाठी मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो जो आहे तो पटकन परतला जातो. हे सर्व साहित्य बऱ्यापैकी छान असं परतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये मी या ठिकाणी 1 मोठा चमचा पनीर मसाला टाकून घेतलेला आहे. 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सर्व मसाले टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले जे आहे ते करपणार नाहीत. लगेच त्याचबरोबर मी या ठिकाणी 1 मोठा चमचा दही टाकून घेतलेला आहे. दही जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ताजंच वापरायचं आहे आणि सर्व मसाले व्यवस्थित परतून झाले की लगेच त्यामध्ये आपण या ठिकाणी जो पालक आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे तो आपल्याला टाकून व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत पालक शिजवून घ्यायचा आहे. पालक थोडासा शिजल्याच्या नंतर लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी पनीरचे तुकडे टाकून घेतले. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी पनीर फ्राय करूनही टाकू शकता. लगेच थोडीशी आपल्याला कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि मी या ठिकाणी थोडीशी फ्रेश क्रीम टाकून घेतलेली आहे. फ्रेश क्रीम टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. साधारणतः आपल्याला या ठिकाणी 7 ते 8 मिनिट मीडियम गॅसवर हा पालक पनीर जे आहे आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी थोडाही पाण्याचा वापर केलेला नाही. आता आपण त्यामध्ये वरून थोडासा गरम मसाला टाकून घेतलेला आहे. आता आपण पालक पनीर शिजवून घेऊया. पालक पनीर या ठिकाणी व्यवस्थित असं शिजल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी तडका मारून घ्यायचा आहे. त्यासाठी मी या ठिकाणी गरम तेलामध्ये थोडासा लसूण जो आहे तो कट करून टाकलेला आहे आणि तडका मारून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपला अगदी हॉटेलसारखा पालक पनीर घरच्या घरी या ठिकाणी तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने पालक पनीर बनवला घरच्या घरी तर तो अगदी हॉटेलसारखा तयार होतो आणि न खाणारेसुद्धा खूप आवडीने खातील. त्यामुळे अशा पद्धतीने पालक पनीरची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.